नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक मस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू. तुम्ही या सिरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजच्या पिक्चरच्या आजच्या भागात आज आपण बोलूया सुपर बॉयज ऑफ मालेगाव या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत आदर्श गौरव, विनीत कुमार सिंग, शशांक अरोरा, अनुज सिंग, रिद्धी कुमार. या चित्रपटाची दिग्दर्शिका आहेत रीमा कागदी. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. सुपर बॉयज ऑफ मालेगाव हा चित्रपट मालेगावमधील चित्रपट वेड्या लोकांची खरी गोष्ट आहे, ज्यांनी मालेगावमध्ये स्वतःचे चित्रपट बनवले. त्यांच्याकडे जी काही साधने होती, जेवढा बजेट होता, त्यामधून त्यांनी चित्रपट बनवले आणि ते चित्रपट मालेगावमध्येच प्रदर्शित केले. तर अशा नासिर, फारुख, शफीक, इरफान, अक्रम हे सगळे मित्र एकत्र येऊन चित्रपट कसा बनवतात, त्यासाठी त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, चित्रपटामागे बॅकस्टोरी काय असते, कशामुळे चित्रपट बनवले पाहिजे यासाठी ते प्रेरित होतात, हा सगळा प्रवास बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया या चित्रपटाबद्दल सविस्तर. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. सुपर बॉयज ऑफ मालेगाव हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे. ही एक खरी गोष्ट आहे. मालेगावमध्ये काही मित्र एकत्र येऊन चित्रपट बनवतात. मग ते मालेगाव की शोले, मालेगाव की शान, इतकंच नाही तर मालेगाव का सुपर हिरो हे चित्रपट सुद्धा ते बनवतात. आता या चित्रपटांची मेकिंग काय असते, मालेगावमध्ये त्या सुविधा असतात का, कपडे कसे डिझाईन करतात, स्टोरी स्क्रीन प्ले मागे किती वादविवाद होतात, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, त्या सगळ्यांचं चित्रण या चित्रपटात दाखवलं आहे. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे ओव्हर ड्रामा, मेलो ड्रामा काहीच दाखवला नाहीये. बॅकग्राऊंड म्युझिक आहे, पण कुठेही इमोशनल ओव्हर द टॉप झालेलं नाहीये. त्या सगळ्या मित्रांची मैत्री सुंदररित्या दाखवली आहे. फारुख हे पात्र खूप जवळचं वाटतं. बिचारा भांडून मुंबईत येतो, पण नशीब साथ देत नाही. कोणच त्याची स्टोरी स्वीकारत नाही. रायटर बाप होत आहे हे वाक्य त्याचं आपल्याला लक्षात राहतं. तो एकमेव असा असतो की जो ओरिजिनल स्टोरी टेलिंगसाठी झगडत असतो आणि या पात्राला विनीत कुमार सिंग यांनी न्याय दिला आहे. त्यानंतर नासिर या व्यक्तीचं आयुष्य सुद्धा रंजक होतं. सबीना ज्या पद्धतीने त्याचं नातं हाताळतं ते कमाल वाटतं. शशांक अरोरा याचं शफीक हे पात्र सिनेमाची जान आहे. सुपरमॅन त्याच्या भोवती फिरतो. एकंदरीत ही सगळी मेहनत बघताना मजा वाटते. निगेटिव्ह पॉईंटबद्दल बोलायचं तर चित्रपटाचा ग्राफ मध्ये मध्ये वर खाली होतो. सुपरमॅनची मेकिंग इतकी रंजक आहे की त्याची मेकिंग अजून दाखवता आली असती. त्यानंतर सुपरमॅनचा विलन जो टक्कल दाखवला आहे, तो रोलसाठी केस काढतो. त्याच्या आवाजात सुद्धा दम होता. तर सुपरमॅन आणि विलन यामध्ये थोडा फेस ऑफ किंवा डायलॉगबाजी दाखवणं अपेक्षित होतं, तर अजून मजा आली असती. जरी सुपरमॅनची मेकिंग तुम्हाला बघायची असेल तर या संबंधित डॉक्युमेंटरी यूट्यूबवर आहे, ती विनाशुल्क तुम्ही पाहू शकता. असे काही पॉईंट सोडले तर बाकी चित्रपट आपल्याला आवडतो. तर हा होता रिव्ह्यू सुपर बॉयज ऑफ मालेगाव या चित्रपटाचा. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.